अरे झोपणं डोळे उघडे करून स्वप्न पडत असते काय? झोपून राह, माहित पडते. तसं करून पाहू काय? नाही तर मग कसं करतात? पण मला एसी शिवाय झोप नाही येत ना रे. मला एसी पाहिजे राजा, तेव्हा झोप येते. अरे काय तमाशे लावले तो तुम्ही? हा, बसू द्या ना आम्हाला थोडंसं. म्हणजे आतापर्यंत त्या घरी एसी नव्हती तर तू झोपलाच नाही? नाही, जागरणच केलं त्या. तसं नाही ना सोन्या, जराशी म्हटलं अधिक गैरी झोप लागासाठी एसी पाहिजे. झोप चुपचाप, नाटक नको करू. काय वय रे हे? आणि कायचे तमाशे होय तुमचेवाले हे? घरी जाऊन झोपा, आम्हाला बसू दे ना तिथं. 10 मिनिटं फक्त, 10 मिनिटाचं काम आहे. 10 मिनिटात पाहू द्या याच्या सपनात ते बुढी येते काय तर बस. अरे गार्डन मध्ये जाऊन करायला पाहिजे होतं. लागन तेवढ्या खुर्च्या आहे तिथं. अरे म्हणा झोपा लागत होतं. इथं ऐन आम्ही बसू राहिलो त्याच ठिकाणी आलं तुमचं वालं. आणि कोणती बुडी येऊ राहील त्याच्यावाल्या स्वप्नात? हा जसा रात्रीचा झोपू राहिला तसाच एक निंबाच्या झाडाले उलटी बुडी लटकून येले म्हणते मी तुझी आजी होय, तू ये मापाशी मला लाड करायचा आहे त्याला. आणि एवढी बेकार जोऱ्यानं हसते म्हणते ते कायले झोपूच नाही देत. आता त्याले खंडू आप्पाजी पासून आणलं, ते मंतरलेलं पाणी मारलं त्याच्या तोंडावर आणि पाणी प्यायला लावलं म्हणून त्याला इथं झोपवलं. मी म्हटलं आता झोपून पाय जरासा, येते का सपनात पाय ती बुडी. हे खरी गोष्ट आहे का आमचावाला टाइमपास करू राहील तुम्ही? हे खरी गोष्ट असन तर हे काय बरोबर गोष्ट आहे नाही. नाही हे खोटी गोष्ट नाही आहे, हे खरी गोष्ट आहे. तुम्हाला खोटं वाटत असन तर तुम्ही जवळ चेत्याच्या घरापासून जासा तर त्याच्या आई बाबाला विचारजा तुम्ही, पडलं का रे सपना, येऊ राहिली का बुडी आता सपनात? नाही ले का सोन्या, बुडी तर काही आली नाही सपनात. जमलं मग. खंडू आप्पानं बरोबर पाणी दिलं तुला आता मंतरलेलं, आता नाही येत. आता चांगली झोप येतो तुला रातची. मला तसंच वाटू राहिलं. चल उठ, त्याला खुर्ची खाली करून दे. आता कोणतं स्वप्नही नाही पडलं आणि ते बुडी नाही आली. आता स्वप्न तर काही पडलं नाही ना तुम्हाला? नाही आता नाही पडलं काही. पाहिजो अधिक काही असं झालं तर आपल्या तात्याला भेटजो. तात्यापाशी हाय याचा इलाज. अरे काही नाही ना, हेच तर 2 भूत आहे गावातले. नेले कोण सपनात भूत येन? काही लवू राहिले नाही. त्याला झोपाचं होतं 5-10 मिनिटं इथं. काही खाऊन आला असं छातीपर्यंत तर जरासा झोपला तो. चिवत्या बनवू राहिले ते. काही टेन्शन नका घेऊ, काम करा आपलं वालं. देशपांडे साहेबाचं सरकट म्हणणं आहे, एकही पांटेल्यावर गुटखा विक्री होता कामा नये. सगळे पांटेले आपल्याला चेक करावं लागन. देणं 4 रुपये वापस देणं बाबा, काय डोकं खराब करू राहिला फालतूचा. का 6 रुपयाची पोळी का 10 रुपयाला इकू राहिला का तू? अरे गुटखा बंद केला ना रे बाबा, गुटखा बंद केला ना तुकाराम मुंडे साहेबानं. तू आपलीच लवू राहिला काय? म्हणून माल महाग झाला. माल नाही आहे, ज्याच्यापाशी आहे तो म्हणते एवढा भाव आहे, घेणं असेल तर घ्या. आणि एका पुढीवर काय उरू राहिले आम्हाला? आता उरून राहिले का नाही उरू राहिले काय माहित, का सेवा करणं चालू आहे तर. आणि चोरीन लपून जर इत्यांनी कोणी दिसलं तर डायरेक्ट त्याच्या पांटेल्याला सील आहे आणि त्याच्यावर केस बी लागन जो पांटेला चालवते. सांग आता तू, एवढा कठीण परिश्रम करून आणि गयाले चाकू लावून पुढे विकणं चालू आहे, ते बी वळकीवाल्याला देऊ राहिलो मी, अनोळखी माणसाला तर देऊनही नाही राहिलो. पण त्या आता लागन तेवढा माल आणून ठेवला आहे. मग कसं? तो तर खपला रे बाबा, तो खपला. हे जसं मला माहित झालं का तुकाराम मुंडे साहेबानं आता हे नवीन प्रकरण चालू केलं, गुटख्यावर बंदी, तसं मी माल आणायला गेलो ना, अरे बापा काय विचारतं, लय माग झालाय मा, काय करणार आहे? द्या बरं मोहन साहेब, एक पानपराग द्या आणि एक विमल द्या. पाहिजे रे बा, फक्त का नाही कोणी नवाळा माणूस दिसला तर मागायचं नाही बिलकुल. मागायचंच नाही. काहीतरी चोरून लपून हा धंदा करणं चालू आहे. नवाळा माणूस दिसला तर मागायचंच नाही. काय रे म्हणा, त्या देखता दिले ना 20 रुपये, मागितले का वापस? अरे काय मागणार आहे, मालच नाही बाकीच्या पांटेल्यात. 2-3च पांटेल्यात माल आहे आणि ते बी 6 रुपयाची पुढे 10 रुपयाला इकू राहिले. आता ते बी काय करन, त्याले माग भेटू राहिला ना माल. गुटक्यावर बंदी आहे, जर सापडला का झालं, चांगला लंब्यात चालला जाते तो. मला वाटलं का मजाकच करू राहिला का हा. मजाक कायची आहे, मजाक नाही आहे, मजाक नाही आहे. बेकार काम होऊन जाते. हे चिटोरा चाटोरा नाही दिसत, पुडीचा खाल्लेला खाली दिसला का बस झालं, गेला तो लंबा. भैया ओ पांटेले वाले भैया, बड़ी वाली विमल है क्या? नहीं बड़ी वाली नहीं है, छोटी वाली नहीं है, गुटखा बंदी है. नागपुरी खर्रा है? हाँ नागपुरी खर्रा है. 2 नागपुरी खर्रा दे दो. चल ना मग, पाहून घ्या आपल्या वावरातलं बी. चलो ना, देख लेंगे फिर. अरे बसा ना हो थोडेसे. आले का चला भल्ली गडबड राहते तुम्हाला. बसा ना. इकडे आंबे झाले का तिकडले मग दाखवून बी देजा आणि डायरेक्ट चालू करून देजा. काय तुमचं बी समजत नाही. सांगा ना हो देवानंद भाऊ. काय सांगावं आता ह्या माणसाले, जराशे बसत नाही. काय आहे त्याच्या वावरात काय माहित, का धनगी नाही का वावरात तुमच्यावाल्या? घडी वावरातच राहता. आम्ही कसं 2 वावर सोडून येतो तुमच्या वावरात बसाले, तुम्ही नाही येत. आता आलो नाही का तुमच्या वावरात तरी म्हणून राहिले का येत नाही म्हणून? मग थांबा ना जराशे, अर्धा 1 घंटा बसा, होऊ द्या माईवाले आंबे तोडणं. मग तुमच्या इकडे घेऊन जाजा, मग तुमचंही करून घे जा. तुम्ही आले का बस 160च्या स्पीडनं पयाचीच पाहता. थांबा ना जराशे, धीर धरणं. बरं ये पाटील साहब का होऊन दो, बाद में देख लेना और फिर तोड़ लेना.
ठीक आहे कोई बात नाही. किती झाडाचे तोडायला लावले हो पाटील? बस 3 झाडं. 3 झाडात तर होऊन जाते आपला खर्च पाण्याला पैसे निघून जाते. आणि देवानंद भाऊ तुम्ही? मी 2च झाडाची तोडतो. मी सध्या नाही तोडत. मग जरासा 1-2 ठोक होऊ द्या पाण्याचा, मग पुरीच तोडून टाकतो. मी 2च झाडाची तोडतो. मग पाणी आलं रे आलं का मग पूर्ण तोडायला लावतो. मग तो कोणत्या भावात जा. फोन कोणाचा आला? नमस्कार शिंदे साहेब. नमस्कार नमस्कार. काही माहीत आहे का तुम्हाला तुकाराम मुंडे साहेबाची घोषणा? हा गुटखा बंदी केली ना ते ना. आणि जे तुम्हाला अन्नात काही भेसळ दिसू राहिली असन तर त्याच्यासाठी फोन करा म्हणते. त्याच्यासाठीच मी तुम्हाला फोन केला. अरे मले कायले केला फोन? अन्नात भेसळ झाली तर मी काय करू शकतो? ते तुकाराम मुंडे साहेबाचा एक नंबर आहे त्याच्यावर फोन करा. मले कायले केला तुम्ही? सरपंच साहेब इथं फालतू टेंगळणे चालू आहे. मी तुम्हाला काय सांगू राहिलो पहिले पुरं ऐका. मला वाटलं बा का माझ्या गावात काहीतरी सापडलंच काही खाण्यात भेसळ घिसळ त्याच्यासाठी तुम्ही मलाच फोन केला काय? त्याच्यानं म्हटलं बा. पहिले शांततेत ऐका. तुम्ही आता मनामनात बोलू नका, नाहीतर एखादी केस तुमच्यावरच टाकून देईन मी. नाही 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 नाही. तुम्ही बोला शिंदे साहेब तुम्ही बोला. जर तुमच्या गावात आणि तुमच्या एरियात कोणी गुटखा विकू राहिला असन, काही अन्नात भेसळ करू राहिला असन, तर त्याला आताच समजावून सांगून द्या. ते तुमचं काम आहे, कारण तुम्ही गावाचे सरपंच आहे आणि तुम्हाला हे सगळं माहीत आहे कानून कायदे. जर का मी राऊंडवर आलो आणि मला जर असं कोणी आढळलं तर मी सारखं त्याच्या दुकानाले किंवा अधिक काही जे जिथं सापडन त्याला सील लावून देईन आणि त्याच्यावर केस लावून देईन. मग माझ्या मनात कोणी आलं तर मी त्याला सोडणार नाही. त्याच्यासाठीच मी तुम्हाला फोन केला. माया आज नाही तर उद्या कधी राऊंड होऊ शकते. तुम्ही 1-1.5 घंट्यात तुमचे जे परिचयातले आहे त्याला सांगून द्या. बरं शिंदे साहेब मी सांगतो तसं सांगतो. धन्यवाद तुम्ही फोन केल्याबद्दल आणि मला असं सांगितल्याबद्दल. काय म्हणते शिंदे साहेब? शिंदे साहेब म्हणून राहिले का तुमच्या गावात जेवढे जण असन जे गुटखा विकू राहिले, जे खाण्यापिण्यात भेसळ करू राहिले, त्याले तुम्ही फोन लावून सांगून द्या का हे सगळं प्रकरण बंद झालं पाहिजे. नाही जर माया राऊंड झाला आणि सापडलं तर ते दुकान सील होईल आणि त्याच्यावर केस बी लागन आणि दंडात्मक कार्यवाही बी होईल. मग त्याच्यात कोणीही मनात आलं तरी मी त्याला सोडन नाही. बरोबर आहे शिंदे साहेबाचं. तुम्हाला हुशार करून दिलं त्यानं. आता कोण आहे आपल्या इकडे? आपल्या इकडे एक तो नाश्तेवाला आहे मोहनच्या पांटेल्या समोरचा, आणि मोहन आहे आणि अधिक 2-3 जण आहे. तर मोहनले फोन करून सांगून द्या आणि त्या नाश्तेवाल्याला फोन करून सांगून द्या. हॅलो मोहन. बोला ना तात्या. तुझा जो गुटखा आहे तो विकणं बंद कर. फक्त तंबाखू चुना आणि त्याले मसाले पान आणि तंबाखूचे पानं हे जी गुटखा ऐकू नको. आता शिंदे साहेबाचा मला फोन आला होता. जर तुमच्या गावातला कोणी गुटखा ऐकताना दिसलं म्हणे तर त्याच्यावाल्या पांटेल्याला तर सील लावीनच लावीन, त्याच्यावर केस बी लावीन म्हणे आणि त्याला दंडात्मक कार्यवाही बी करीन म्हणे त्याच्यावर. आणि त्याला टीव्हीवर बी दाखवून म्हणे का किती गुटखा पकडला तर. एवढं म्हटलं? आणि अधिक एक महत्वाची गोष्ट त्या नाश्तेवाल्याला सांगून देतो. जर काही भेसळ भासळ करून इकू राहिला असेल तर तुम्ही सावधान होऊन जाय म्हणा. आणि त्या जेवढे परिचयातले आहे दोस्त मित्रातले आहे ज्याचं खाण्यापिण्याचं काही हॉटेल असन का पांटेले असन त्याला सगळ्याला तू सांगून दे. मोहन मला विमलची पुडी देऊन दे, मला जाऊ दे ना. मग करत राह ना तू गोष्टी. थांबा ना 2 मिनिटं तुम्ही थांबा ना. इथं महत्वाचं बोलू राहिलो थांबा ना. पण तात्या मायापाशी तर लय माल आहे हो. मग कसं? आणि जर मनात जर पाणी पडलं तर तो लाल बी होऊन जाईल, खराब होऊन जाईल ना तो. मला तर तेवढा माल काढणंच आहे आणि त्याच्या 6 रुपयाची पुडी 10 रुपयाला खपू राहील ना. हे तू पाहत बस. मला शिंदे साहेबाचा फोन आला होता. जर का तू पकडल्या गेल्या तर मला फोन लावायचा नाही. मी काही करू शकणार नाही. कारण शिंदे साहेबांना मला पहिले सांगितलं आहे का हे तुमचं काम आहे. मी आजही मारू शकतो आणि उद्याही मारू शकतो म्हणे राहून. माया तावडी सापडला मी सोडत नाही म्हणे आणि तुम्ही मधात यायचं नाही म्हणे, नाही तर मग तुम्हाला दंड टाकून देईन म्हणे. पाहिजो तू त्या हिशोबानं आणि हुशारीनं धंदा करायचा असन तर. माया म्हणणं आहे का तू थांबून जाय सध्या, नाही तर सापडला तर बस मग झालं. मग बरं ठीक आहे. जराशी धीर नाही का तुम्हाला? जराशी धीर नाही काय? अरे पहिलेच गुटखा बंदी आहे आणि तुम्ही एवढ्या जोरानं म्हणू राहिले का विमल द्या. थांबा ना जराशी. 10 रुपयाची पुडी झालेली आहे. घेणार रे बा. पैशाचं काही म्हणून राहिलो का तुले? मोठीवाली दे. आणि इथं खाऊ नका कृपया करून. तिकडे जाऊन खा. आणि जे पुडीचा आहे कागद जो राहते तो खिशात भरा आणि नालीत टाका, नाही तर कचरा पेटीत टाका. पण इच्छा काहीच नका करू. इच्छा कचरा पेटीत टाकू नका. इथं फाडू बी नका पुडी. इथं फाडू नका, इथं खाऊ नका, नाही तर बस तुम्ही माया कांड करून टाकसाल. समजते ना तेवढं. दे ना बाबा. टाइमपास करू राहिला का? किती वेळचा बोलून राहिला होता मोबाईलवर. दे लवकर. मायापाशी माल आहे म्हणते. मी काय करू म्हणते आता. तो जर इकला नाही तर खराब होईल म्हणते. पादमस म्हणा तू त्याला. तुला इकाचा आहे का ठेवाचा आहे? सापडला तर मला काही फोन लावजो नको म्हणा. पाहिजो बाबा मोहन, जरा हुशारीनं राहायचो.
तात्याचा फोन आला होता तर शिंदे साहेबाचा खरंच फोन आला असं तात्याले, म्हणूनच म्हटलं ना. खरंच म्हणजे आलाच असं ना, म्हणून म्हटलं. आणि शिंदे साहेबाला माहित आहे मोहनच्या पांटेल्यावर गुटखा इकत जाय बा मोहन पहिले, म्हणून आला असं. कारण जेव्हा तात्या वावरात चालले होते तेव्हाच मला सांगितलं होतं का फक्त वळकीवाल्याला दे म्हणे आणि लवकर लवकर माल काढून टाक म्हणे आणि मग बंद मारून टाक म्हणे. अरे मोठीवाली पानपरागची पुडी आहे काय? नाही राजू, नागपुरी खर्रा आहे वाटल्यास, आणि मसाल्याचं पान आहे आणि मिक्सर तंबाखाचं पान आहे. अरे कुठं भेटन? पुरे पांडेले घुमून आलो तुमच्या गावचे, एकाही जणापाशी नाही आहे. अरे काय करणार आहे, गुटख्यावर बंदी आली आहे. त्याच्याच्यानंच वांदा पडला ना, कुठंच नाही भेटू आलं, भल्ला वांदा पडला. नवाळे माणसाला बिलकुल द्यायचंच नाही. नवाळे माणूस पोलिस असू शकते, कोणी असू शकते, सापडला तर बस. मी फक्त वळकीच्या माणसाला देऊ राहिलो, हे त्याला समजावून सांगू राहिलो का इथं पोळी खाऊ नको आणि इथं कागदही नको पाडू, चिटोराही नको पाडू. आणि कोणी जर दिसू राहिलं असन तर चुपचाप मध्ये मन मले, तसं मला समजूनच जाते कायले आला तर पांटेल्यावर. आणि सगळ्याचे ब्रँड मला माहित आहे. गुटक्यावर बंदी आणली म्हणते वामनराव तुकाराम मुंडे साहेबानं, आणि ते झालंच. आणि जर का तुम्ही खाण्यातनी भेसळ करू राहिले असन आणि तुम्हाला जर असं वाटत असन तर डायरेक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही याच्यावर फोन करा. लय डेंजर आहे ते साहेब, कितीकच बदल्या झाल्या त्याच्यावाल्या, ते ऐकतही नाही. आपल्याला काय घेणं देणं त्या गुटक्याचं? गुटखा आपल्याला पाहिजे नाही ना, पुळ्या पाळ्या कोण खाते? आपल्याला पाहिजे तंबाखू चूना आणि 2-4 सुपारीचे खांड, नाही काय? आपल्याला थोडी पाहिजे काय ते गुटखान गिटका, आपल्याला काय घेणं देणं? पकडे ना ते तिकडे. तुमचं सगळंच बरोबर आहे, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात नाही धरली ना. त्याचं कसं? कोणती गोष्ट लक्षात नाही धरली? मोहन गुटखा ऐकते, पुढे ऐकते ना मोहन. विमल पानपराग गुटखा ऐकते ना. तर मग इकू द्या ना, इकते तर तो त्याचा पाच बसन, त्याला पकडला का? अरे कधी चांट होसान, तुमच्यासोबत एवढं मोठं प्रकरण केलं, बाकीच्या नजरेत तर तुम्ही खराब झाले ना, का तुम्ही झगडे केले म्हणून. तर आता बदला घ्यायसाठी चांगला मोका आहे तुम्हाला. म्हणजे काय म्हणून राहिले, माझ्या काय लक्षात नाही येऊ राहिलं. अरे काय लक्षात येते तुमच्या? सरकारचा हिशोब आहे. आता जेव्हा तुमचे भांडणं झाले तर जले माहीत झालं का तात्या आणि वामन भिंगोट्याचे भांडणं झाले, तर त्याच्यात वामन भिंगोट्याची सरसल गलती होती, चुकी होती, असं त्या लोकांना माहीत झालं. तर साहजिक आहे, मोहन कोणाच्या गँगीतला माणूस होय? सरपंच साहेबाच्या. तर सरपंच साहेब आपले कोण होय? आपले दुश्मन. तर झालं, आपले जर दुश्मन सरपंच तात्या लेले आहे तर आपल्याला बदला कोणापासून काढायचा आहे? सरपंच तात्या लेलेपासून. मग त्याच्या गँगीतला कोणाला बी त्रास दिला तर तो कोणापाशी जायन? सरपंच तात्या लेलेपाशी. मग सरपंच तात्या लेलेले त्रास होईल ना. तुम्ही काय बोलू राहिले मिलिंद काका? एकदम सप्पा बोला. हे घुमून फिरून गोष्टी काही करू नका, माया काही लक्षात बसून नाही राहिलं ते. मोहन बेकायदेशीर गुटखा इकू राहिला, गुटख्यावर बंदी आहे, तरी लपून चोरून इकू राहिला. जर पोलीसवाल्यानं तिथं रेट मारली आणि त्याचा गुटखा सापडला तर तो पेपरातही येईन मोहन टी व्हीवरही येईन आणि मोबाईलातही होईन. म्हणजे मोहनची होईन बेइज्जती. त्याच्यासोबत ज्या गावात हे आढळलं, म्हणजे आपलं गाव 7-12 गाव, इथचे सरपंच कोण आहे? सरपंच आहे तात्या नारायण लेले. तर पोलीसवाले तर सारखेच म्हणाल ना सरपंचले का तुमचं लक्ष कुठं आहे का? एवढं मोठं तुकाराम मुंडे साहेबानं गुटखावर बंदी घेतली आहे, आणि जे खाण्यात भेसळ करू राहिले त्याच्यावर बंदी घेतली आहे, तर तुमचं काम नाही आहे काय? कोण करू राहिलं असं, कोण नाही ते पहिलेच बंद करायचं म्हणून. तर कोणाला झापन आणि कोणाला बोलन? सरपंच साहेबाले. सरपंच साहेब तर 2-3 नजरेत खराब होईल ना. अरे हो मिलिंद काका, हे बरोबर बोलले तुम्ही, पण आपला वांदा पडून जाईल ना. मग मोहनले पोलीस ठाण्यात जर नेलं तर तंबाखू चुन्याचा प्रश्न पडल ना, आपल्याला पानाचा प्रश्न पडल ना. मग कसं? अरे हप्ताभर अडचण जाईल. बाकी इकडे काय पानं भेटत नाही काय? पण तुमचा तर थोडा ना थोडासा फायदा होऊन जाईल, आणि थोडासा तरी तुम्हाला चांगलं वाटेल ना. पहिले सकाळी सगळी प्रोसिजर पाहू द्या, कसा काय इकते आहे, कुठं माल लपवते, काय आहे, किती माल आहे, त्याच्यानंतर घेऊ आपण. बदला तर काढायचाच आहे. तात्यावर बदला नाही काढीन तर मग कोणासोबत काढी? लोकांच्या नजरेत आणि पोलीसवाल्याच्या नजरेत मले तात्याले खाली दाखवायचंच आहे. चल उठ रे, उठ. झोपासाठी आहे काय जागा? घरी जाऊन झोप. बसाची जागा होय. अरे आम्हाला माहित आहे आप्पाजी, हे बसाची जागा होय, झोपाची जागा होय नाही. पण आम्ही सायकल येऊन येता पडलो, कमरीत आमच्या लचक आली, म्हणून जरासा आम्ही रेटलो आहे. बरं 5 मिनिटं लेटा, त्याच्यानंतर उठ जा, मग आम्हाला बसू देजा. हा 5 मिनिटं फक्त.
अरे नमस्कार नमस्कार नारायणराव. काय बाबा किती दिवसाबाद बाहेर आले तुम्ही? आता वयामानानुसार काही चालणं होत नाही, त्याच्याच्यानं काही येत नाही. आज म्हटलं चला जरा फेरफटका मारून या. मग आता मैफिलच दिसली आपलीवाली, बसा बसाच करे. बरं झाले ना आले तर. काही ना काही गोष्टी तर होत्या आता जुन्या पुऱ्याने. गोष्टी म्हणजे आता काय गोष्टीच गोष्टी आहे आता आपल्या जवानपणीच्या. जवानपणी जो तुम्ही व्यायाम केला ना तो आता तुमच्या कामात पडू राहिला नारायणराव. नाही ते तर आहेच, जवानपणी व्यायाम केला होता. आता म्हातारपणी आपल्याला थोडंसं बरं वाटते, नाही तर बाकीच्या हाल पाहतो लय बेकार चालू आहे. का हो नारायणराव, हे जे आपल्या गावाच्या बाहेर कडुनिंबाचं झाड आहे त्याचं काय आहे? तिथून तेवढी वस्ती पुरी रिकामी झाली आहे. त्या कडुनिंबाच्या झाडाचं बिलकुल नाव नाही काढायचं. तुम्हाला माहित नाही किती श्रापित झाड आहे ते. कोणीच त्याच्या आजूबाजूने घुमत नाही. पूर्णच्या पूर्ण ते गाव खाली झालं. त्याच्या सावलीतही कोणी थांबत नाही. काही कारण असेल म्हणूनच ना. पण नारायणराव ते माहीत असन तेव्हाच माणूस कोणाला पाठवून नाही ना तिथं. काय कारण आहे ते तर सांगा. ऐकायचं आहे तुम्हाला? तुमची आहे तयारी ऐकायची? अरे त्याच्यासाठीच तर 4-5 दिवस झाले तुमची वाट पाहू राहिलो, पण तुम्ही बाहेरच नाही आहे. हे जे कडुनिंबाचं झाड आहे ते एकदम श्रापित झाड आहे. त्या झाडाचा पालाय जर कोणा खाल्ला तर तो मरते किंवा पागल होते. त्या झाडाच्या सावलीत कोणतं लहान लेकरू गेलं, कोणता मोठा माणूस गेला तो पुरा पागल होते. त्या कारणाच्यानंच तिथचे जे एरिया आहे तो पुराच्या पुरा दुसऱ्या इकडे चालला गेला. खेबडी बुडीचं झाड म्हणते त्याले. एकदम श्रापित झाड आहे ते. त्याचं नाव अशा टायमाला आपण काढूही नाही शकत. पण आम्ही तर ऐकलं नारायणराव का ते सुरुवातीपासून तर तशी नव्हती. तर पहिलेपासून सांग ना आम्हाला काय कसं झालं तर. पहिलेपासून ऐकायचं आहे तुम्हाला? तर मग ऐका. जिले सगळेजण खेबडी बुडी म्हणून ओळखते तिचं नाव होतं पहिले भानुबाई. तिनं केलं चिमणराव झुरळ सोबत लग्न. तेव्हा आम्ही लहान मस्त निंबाचं झाड होतं, सावली होती त्याचीवाली. तिथंच बसो आणि तिथंच खेळो तिच्या घरामागं. तर लहान लहान लेकराचा लय लाड करते, लय काही खाली देत जाय. काही बनवलं घरी नवाईचं का आम्हाला बोलावत जाय आणि आम्हाला देत जाय. मस्त पोट भरून जात जाय आमचं. तिले लहान लेकराचा लय लाड होता. मग जवळजवळ तिच्या लग्नाला झाला 1 वर्ष. 1 वर्ष झाला मग तिले लेकरं काहीच नाही झाले. लेकरच नव्हते तिले. तिचा नवरा जो होता चिमणराव तो बम दारू पेत जाय. बम दारू ये पिऊन तो. त्याचं त्याला सुधरे नाही. कुठं रस्त्यानं पडणार आहे, कुठं कायचा. तिकून आल्यावर तो तिले लय झोडपे का तू लेकरू नाही देऊ राहिली, काही नाही असं तसं लय मारे. आणि तिकडून तिची सासू बी ते लय मारे. मग काही दिवसानं काय झालं, तिचा नवरा मेला दारू पिऊ पिऊ. मग तिले म्हणे तिच्या घरचे का तू दुसरं लग्न करून घे म्हणे. ते म्हणे मी दुसरं लग्न करत नाही म्हणे बुवा. मग इकून तिकून जबरदस्ती करून तिचं दुसरं लग्न केलं. ते समोरच्याच घरच्याला दिलं, म्हणजे तिथंच दिलं घरच्या समोर. कारण त्याचंही दुसरं लग्नच होतं ते. मग तिथंही लग्न होऊन तिले 1 वर्ष झालं. तिले काही लेकरू झालं नाही. तिथंही तसंच करे. मग तिले काही लेकरू झाले नाही तर ते आम्हाला लेकरासारखीच पाहे. आम्हाला खायला देत जाय नवाईचं. आमचा लय लाड करे. मग 4 वर्षानंतर काय झालं, ते कणे आमचा करत जाय राग. इथं बिलकुल खेळायचं नाही. आपापल्या घरापाशी खेळा. इथं बिलकुल खेळायचं नाही म्हणजे नाही. पण मग काकू खेळू तर खेळू कुठं? खेळायला जागाच तर नाही मग. अरे हेच तर खेळाचं ग्राउंड होय. तुम्हाला एकदा समजून सांगितलेलं समजून नाही राहिलं काय? इथं खेळायचं नाही म्हणजे बिलकुल खेळायचं नाही. आपापल्या घरासमोर खेळा, इथं नाही खेळायचं. मग आम्ही गेलो घरी. मग आमच्या आईबाबाला सांगितलं. मग आमचे आईबाबा गेले तिच्या घरी. तिच्या घरी गेले. तिच्या घरी गेल्यावर भांडले ना आमच्या घरचे. काय त्रास आहे म्हणे तुला आमच्या लेकरापासून? तिथं खेळन नाही तर कुठं खेळन म्हणे. अरे गावात नाही खेळन तर कुठं खेळन कुठं म्हणे. मग का बाहेर गावात जाऊन खेळन का म्हणे. आणि तिच्या नवऱ्याची होती तब्येत खराब. जो दुसरा नवरा होता तोय चांगलाच दारू पेल्यानं त्याची तब्येत खराब होती. आणि इले मारत जाय तर तुम्हाला लेकरू नाही देऊ शकली असं तसं. तर आमचं खेळणं झालं तिथं बंद. आम्हाला बिलकुल खेळूच नाही देत जाय. आणि आमचा काही लाडही नाही करे. आता आम्हालाही वाटलं का एकी बा त्या काकुले झालं तर झालं काय. आणि महिन्यात भऱ्यानं तिचा नवरा मेला दारू पेल्यानं. मग त्याच्यानंतर ते आमचा लाड काय तिथं कोणाला खेळूही नाही दे. आणि त्या निंबाच्या झाडाखाली जर कोणाचे जनावरं असले तर त्यालाही मारे ते. याच्याच्यानं लय झगडे होय. मग लोक तिले वांजोटी करे का बा तुला लेकरूबाई नाही आहे आणि तू कायले एवढं हे करू राहिली. मग काही दिवसानं काय झालं का लहान लहान लेकरं जे होते ते बाहेर खेळले. हे करणे तिले घरात बोलावे,
चॉकलेटच्या आहे चॉकलेट देत जाय, हे देत जाय, ते देत जाय, खायचं देत जाय. बरोबर घरात बोलावे आणि काय करे काय माहीत. त्याच्यानंतर का नाही लेकरू राहीच नाही. लहान लहान लेकरं परेशान झाले होते, भेट जाईले. कारण हे काय करे काय माहीत. लहान लेकरं पागलसारखे करे. आणि एक दोन लेकरं तर तिच्या घरून आल्यावर मरून गेले, पण हे कोणाच्या लक्षातच नाही आलं. रक्ताच्या वांत्या आणि मॅट सारखे करे, जशी काही कोणा करणी केली. घे रे, ये बॉल घे खेळाले. घे बाई, ये बॉल घे खेळाले. घे दादा, बॉल दादा. देवा आजी बॉल. बॉल पाहिजे? ये मग इकडे. ये घरात ये लय मोठे बॉल आहे, ये इकडे. आणि त्या दिवशी होता अमावस्या पौर्णिमेचा दिवस. आणि ह्या दोन लेकरायले पाहासाठी पुरं गाव इकडे तिकडे यायले पाहू राहिलं. आणि इले सगळेजण भेट जाय, कारण हिच्या नावाची चर्चा झाली होती का हे करणी कवटा करते बा, म्हणून इले कोणीच काही म्हणत नाही जात जाय. आणि हिच्या घरापाशी बी कोणी जात नाही जात जाय. पण हे दोन लहान लेकरं कुठून गेले काय माहीत. मग जसं लोकायले माहीत पडलं का हिचा दरवाजा लागला आहे आणि लहान लेकराचा आवाज आल्यासारखा होऊ राहिला, तसं हिचा दरवाजा खोलाले गेले. अहो आजी, तू काय करू राहिली हो आमच्या सोबत? 2 मिनिटं फक्त शांत राहा. तुम्हाला बॉल पाहिजे ना खेळाले? 2 मिनिटं फक्त. तिनं काही दरवाजा उघडला नाही तर पुरेच्या पुरे लोक अंदर घुसले. आणि हे असं प्रकरण पाहून म्हणजे त्या दोन लेकराची हे बली देऊ राहिली होती, कायच्यासाठी काही माहीत नाही. तर तिले डायरेक्ट बायाईनं केस पकडून बाहेर काढलं आणि चांगलं लोक झोडपाले भिडले तिले. लोकांनं लय मारलं तिले, बायाने लय मारलं. लवकर चालली जाय म्हणे तू इथून, ह्या गावात दिसतच नाही म्हणे. या पट्ट्यात दिसतच नाही त्या. लवकर चालली जा इथून, लवकर चालली जाय, नाही तर पोलीस ठाण्यात देईन तुले. लवकर निघ इथून. पाहून घेईन तुमच्या सगळ्याले पाहून घेईन. आज जर आपल्याला जरासा उशीर झाला असता तर आपले हे 2 लेकरं आपण गमावून बसलो असतो. मला तर पहिले शक होता या बाईवर. इले ताबडतोब पोलिसापाशी द्या. इले सोडू नका असं. इले जर असं सोडलं तर हे असंच करीन अधिक काही दिवसानं. माय विचार ठोस करते. इले पोलिसापाशीच द्या. तुले एक सुधाराचा मोका देतो. चालली जा लवकर हा गाव सोडून. हे जर गाव सोडून तू गेली नाही तर तुले पोलीस ठाण्यात दिन म्हणजे दिन. एकाले सोडीन नाही. चला रे लेकराय हो. तिले या गाववाल्याले बर्बाद करायचं होतं, कारण तिले लेकरू झालं नव्हतं आणि गावातल्या प्रत्येकाले लेकरू होतं. तिले ते प्रत्येक लेकरू खेळणारं दिसलं का ते माराचीच पाच जाय. पण ते ह्या वेळेस सापडली होती. तो होता अमावस्या पौर्णिमेचा दिवस. ते झाडावर चढली अशी तिनं फाशी घेऊन घेतली आणि असा तिनं ह्या गावाला श्राप देऊन दिला का इथं एकही लेकरू मी जन्माली येऊ देणार नाही. सकाळी उठून लोक पाहते तर तिले हे फाशी घेऊन लटकताना. अशी सगळी घटना झाली. आणि ते कधी बी दातच काळे म्हणते, म्हणून तिले खेबडी बुडी म्हणते. बस एवढं मला माहित आहे, कारण आमच्या लहानपणीची गोष्ट होय आणि मी डोळ्यानं पाहिलेली आहे. ते आमचा लाड करे, नंतर अशी कशी बदलली ते काय माहीत. म्हणून तेवढा जो एरिया आहे तो खालीच राहते. त्या गावात जो बी राहिले त्याचे लेकरं काहीकच मेले, काहीकच जनावरं मेले. त्याच्यानं तिथं कोणी राहतही नाही, काहीच नाही. त्या झाडाखाली जोही बसे, त्याची तब्येत खराब होईल, पागल होऊन जाय, तो काही दिवसानं मरून जाय. असं ते श्रापित झाड आहे, म्हणून त्या झाडाच्या आजूबाजूला कोणी राहत नाही. अरे बाबा चला ना हो घरी. कुठं कुठं पाहू राहिलो तुम्हाला. तुम्ही इकडे गोष्टी करू राहिले. लवकर घेऊन जा तात्या यायले. लय काल्पनिक गोष्टी करू राहिले. हे घेऊन द्यायचे काम काही आहे नाही, असं काही नाही. जा बरं घेऊन यायले. परेशान करून टाकलं. आणि तू चल घरी चल लवकर. बसुराला यायच्या मागं लागत. हो चल येतो त्या मांग. अबे सोन्या तू नको जाऊ ना कुठं. तू माझ्या सोबतच राहणार राजा. तू आज माझ्या घरी झोप ना. हा माझ्याच गादीवर झोप ना राजा. खेबडी बुडी येन रे. खेबडी बुडी येन. मला घेऊन जाईन. अरे तू माझ्यासोबत राहता एवढा भिव राहिला का? हा एवढं कायले भ्या लागते रे. अरे त्या नारायण बुड्याला काही टाइमपास करायला भेटून नाही राहिलं होतं, म्हणून त्यानं अशी गोष्ट सांगून दिली त्याला. झाला त्याचा टाइमपास. गेला आता. नाही तुला नाही माहित सोन्या, सपना देते ते. तू ये नाही तर मी येतो म्हणते. काही भिवू नको तू, काहीच भिवू नको, काहीच नाही होत. आणि तुला जर असं अर्ध्या रात्री अधिक स्वप्न पडलं, हे तर जसं पाणी घेतलं जाय आपण ना खंडू बुड्याचं, तुला तर स्वप्न पडायला नाही पाहिजे आता. पण जर पडलं गिळलं तर मला फोन कर, तू मी येतो. तू माझ्यासोबतच राह ना. तू नको जाऊ ना घरी. तू माझ्यासोबतच राह. तू त्या घरी सांगून दे मी चेत्याच्या घरी झोपतो म्हणा. तू सांगून दे. अरे ऐकत जाय ना. आता भेकाळा नको बनू ना. तू माझ्यासोबत राहते ना राजा. असं भेल्यानं कसं होईल. तुले काहीच नाही माहीत सोन्या. तुला काहीच नाही माहीत. अरे लय भयानक चिल्लावते ते. लय भयानक हसते. मला कसं वाटते. मला भेव लागते तिच्या हसाचं.
काही भिऊ नको तू, तुला भेव वाटलं तर मला फोन कर, मी येतो. काही भिऊ नको. कोणती खेबडी बुडी होते पाहू तिले. एका भुक्कीतनं तिचे दाता पाडले पुरे 32च्या 32. मग माय नाव सोन्या नको म्हणजो तू. सपनातच झोडपतो तिले धरून. अबे सोन्या नको जाऊ ना बे. फोन करजो, मी अर्ध्या रात्री येतो त्या घरी.